चला तर ताईंनो, आज आपण बनवणार आहोत मेथीची सुकी भाजी। एक जुडी मेथी घेतलेली आहे, छान कवळी लूस मेथी आहे। वरचे शेंटे शेंटे काढून घेतलेले आहेत, काळी अजिबात घेतलेली नाही। चला तर मग भाजीला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि एकदम बारीक चिरून घेतलेली आहे। इकडं कढई गॅसवर ठेवलेली आहे, त्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या वाटून घातलेल्या आहेत। छान लालसर होऊ द्यायचं आहे लसूण। त्यानंतर आपल्याला एक मोठा टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो छान शिजण्यासाठी यामध्ये घालायचे आहेत मसाले। लाल तिखट घातलेले आहे, हळद घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। इथे हिरवी मिरचीचा ठेचासुद्धा वापरू शकता, लहान मुलं खात असेल तर लाल मिरची वापरली तरी चालते। चला तर मग छान असं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर एकदम स्वच्छ सगळं पाणी काढून घेतलेली मेथीची भाजी यामध्ये घालायची आहे। कधीही हिरव्या पालेभाज्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत 2-3 पाण्याने आणि त्यानंतर एकदम बारीक चिरून घ्यायच्या आहेत, तर त्याचे जीवनसत्व जे असते पाण्यात निघून जात नाहीत। चला तर मग छान असं परतून घ्यायचं आहे। मेथीची भाजी घालून झाल्याच्या नंतर 5 मिनटं झाकून ठेवून शिजवायचं आहे। त्यामध्ये पाण्याचा थेंबही वापरायचा नाही, कारण ते भाजीला आणि टोमॅटोला अंगचं पाणी असतं, त्यातच भाजी शिजल्या जाते। आता भाजी छान शिजलेली आहे, यामध्ये 2 ते 3 चमचे शेंगदाण्याची चटणी घातलेली आहे। खूप छान लागते भाजी, एकदा नक्की अशा पद्धतीने करून बघा। शेंगदाण्याची चटणी नसेल तर शेंगदाण्याचा कूट आबडधोबड वाटून सुद्धा चालतो। छान असं मिक्स करून 5 मिनटं अजून शिजून घ्यायची आहे झाकून ठेवून। त्यानंतर बघा भाजी तयार झालेली आहे आणि थोडीशी ओलसर राहू द्यायची आहे, एकदम सुक्की करायची नाही। याच्यासोबत गरमागरम मस्त कुरकुरीत भाकरी करायच्या आणि ही भाजी अप्रतिम लागते। रात्रीच्या जेवणात, दुपारच्या जेवणात, तुम्ही कोणत्याही जेवणात वापरू शकता किंवा डब्यालासुद्धा नेऊ शकता। न खाणारे मुलंसुद्धा अशी मेथीची भाजी करून दिली ना, खायला खूप आवडीने खातात। चला तर मग भाजी काढलेली आहे, झालेली आहे, ताटामध्ये घेतलेली आहे, त्यासोबत गरमागरम भाकरी केलेली आहे मस्त कुरकुरीत। आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा, टेक केअर।